जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची पहिल्या कॅप राऊंडची जी अलॉटमेंट लिस्ट आहे ती जाहीर झालेली आहे. म्हणजे कोणाला कोणतं कॉलेज मिळालं हे आता जाहीर झालेलं आहे. तर काल रात्री भरपूर उशिरा ही लिस्ट लागली. तर मित्रहो, आता पुढे नेमकं काय करायचं, काय काय कंडिशन असतात, काय काय आपल्याला करावं लागतं, ठीक आहे ना, या सर्व गोष्टी मी सविस्तर सांगणार आहे. डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा आहे, ठीक आहे. चला, तर सर्वात पहिली कंडिशन म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटच झालं नाहीये, एकही कॉलेज लागलं नाहीये, मग अशांनी काय करायचं. अशांनी काहीच करायचं नाहीये. तुम्ही बरोबर 8 तारखेपर्यंत शांततेत आराम करायचा आहे आणि 9 तारखेला ज्यावेळेस सेकंड कॅप राऊंडची फॉर्म फिलिंग स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला आता कॉलेजेस टाकायचे आहे, नव्याने ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आलं लक्ष सर्वांना. मग सर, आता आम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज का नाही अलॉट झालं सर, आमची काही चुकी असेल का. हो बेटा, विषय का चुकी तर आहेच तुमची. काय चुकी आहे तर बघा, तुम्ही काय केलं, तुम्हाला पर्सेंटेज होते थोडी कमी आणि तुम्ही टाकले सर्व हाय पर्सेंटेजचे कॉलेजेस. म्हणजे तुम्ही काही बघितलंच नाही की याचा कट ऑफ किती आहे, आपल्याला किती टक्के. तुम्ही डायरेक्ट धड 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 बेस 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 कॉलेज जे तुम्हाला दिसत आहे ते सर्वचे सर्व तुम्ही टाकून दिले. तर असं करू नका मित्र. हो बघा, मान्य आहे की तुमची इच्छा होती त्या कॉलेजला जायची, पण आता नाही पर्सेंटेज एवढी तर काही करू शकतो का आपण. नाही. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची. यामध्ये 3 टप्प्यात ही तुम्हाला बनवायची असते. एक म्हणजे ड्रीम कॉलेज, ज्या ठिकाणी तुमची जायचं स्वप्न होतं, इच्छा, सीओईपी झालं, व्हीजेटीआय झालं, सरदार पटेल झालं, ठीक आहे ना. तर नंतर या असं वाटतं की या ठिकाणी आपला नंबर लागायला पाहिजे होता, पण ठीक आहे. आता हे झाले ड्रीम कॉलेज, हे टाका ना तुम्ही, मी नाही म्हणत आहे. नंतर मिडलला काय, टार्गेटेड कॉलेज. टार्गेटेड कॉलेज म्हणजे काय की तुम्हाला एवढे एवढे पर्सेंटेज आहे आणि तुमच्या पर्सेंटेज एवढाच थोडासा कट ऑफ आसपासचे कट ऑफ वाले ते कॉलेजेस आहे, बरोबर आहे. त्याला म्हणतात टार्गेटेड कॉलेज. या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायची निवांत इच्छा आहे, ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे काय, सेफ कॉलेज. म्हणजे काय की आपल्याला पर्सेंटेज आहे थोडे चांगले, बरोबर आहे, आणि त्याच्यापेक्षा समजा 1-2% कमी एखाद्या कॉलेजचा कट ऑफ लागतं, त्याला म्हणतात सेफ कॉलेज. ऍटलीस्ट काही ना काही कॉलेज आपल्याला मिळायला पाहिजे, यासाठी आपण सेफ कॉलेज हे टाकत असतो. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. चला, तर अशानुसार तुम्हाला ही लिस्ट बनवायची होती. तर सेकंड कॅप राऊंडच्या वेळेस लक्षात ठेवा मित्र हो, असंच तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. आणि सेकंड कॅप राऊंडच्या वेळेस 9 तारखेपासून चालू होईल, त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे सिक्वेन्स वाईज तुम्हाला कॉलेज टाकायचे आहे, ठीक आहे. हे झालं आपलं पहिल्या वाल्यांचं. दुसऱ्या वाल्यांचं, ज्यांना पहिल्याच नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे, ठीक आहे, ज्यांना पहिल्याच नंबरचं कॉलेज अलॉट होऊन गेलंय, मग आता आम्ही काय करायचं. तर बघा, जर पहिल्या नंबरचं कॉलेज अलॉट झालं असेल तर ते होऊन जातं तुमचं ऑटो फ्रीज. म्हणजे तुम्ही आता त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल, तुम्ही नाही म्हणू शकत नाही, ठीक आहे. चला, आता सर मग आता समजा लागलं, मग आता आम्ही काय करायचं की बघा, तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज अलॉट झालंय, तुम्हाला घ्यायचं ऍडमिशन झालंय तुमचं सर्व फिक्स. तर बघा, तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे 4 ते 5 झेरॉक्सचे सेट तुम्ही काढून घ्या, ठीक आहे ना. झेरॉक्सचे सेट काढले, ओरिजिनल डॉक्युमेंट्स घ्या, बरोबर. झेरॉक्सचे 3 ते 4 सेट तुमच्यासोबत राहू द्या. त्यानंतर फीज वगैरे घ्या. त्यानंतर संपूर्ण तुमचे पासपोर्ट साईज फोटोज, बँकेचा अकाउंटचं ते पासबुक वगैरे सर्व गोष्टी या सर्व घेऊन तुम्हाला जायचं आहे त्या पर्टिक्युलर कॉलेजला. पण कॉलेजला जाण्याच्या अगोदर तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. म्हणजे काय की ऑटो फ्री झालेलं आहे, तर 1000 रुपयाचं सीट ऍक्सेप्टन्स फीस तुम्हाला भरावी लागेल, त्याची प्रिंट काढावी लागेल आणि ही प्रिंट तुम्ही त्या कॉलेजला जाऊन दाखवायची की बाबा हे घ्या, हे माझे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा, हे माझे डॉक्युमेंटचे झेरॉक्सचे सेट तुम्ही घ्या आणि काम झालं आपलं, फिनिश. ऍडमिट त्या ठिकाणी ऍडमिट होऊन जा, म्हणजे ऍडमिशन घेऊन घ्या. असं कॉलेजची फीस वगैरे झाली की झालं तुमचं ऍडमिशन. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. चला, दुसरी कंडिशन. आता बरेचसे असे पण काही विद्यार्थी ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही, मग काय करायचं सर, ऍडमिशनच्या वेळेस डॉक्युमेंट्स लागतात. मग अशांनी काय करायचं माहिती का. बघा, आता तुम्हाला सांगतो, पहिल्या नंबरला लागला असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतीलच विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याशिवाय ऍडमिशन होणार नाही, ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं असं म्हणजे पहिलं सोडून इतर कोणतं कॉलेज लागलं असेल आणि त्यांना वाटतं की बस भाऊ, मला याच ठिकाणी ऍडमिशन घ्यायचंय, मला चालतं, मला काही पुढचे राऊंड ट्राय करायचे नाही, मला चालतं. तर अशाने सुद्धा काय करायचं, फॉर्म ओपन करायचा, सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस मध्ये सेल्फ फ्रीज या ऑप्शनवर क्लिक करायचं, 1000 रुपयाची फीस भरायची, त्याची प्रिंट काढायची, सर्व डॉक्युमेंट जसं मी तुम्हाला सांगितलं, झेरॉक्सचे मस्त की 4 सेट घ्यायचे, ओरिजिनल डॉक्युमेंट घ्यायचे, फोटो बिटो पासबुक सर्व घ्यायचं, पैसे घ्यायचे, बरं फीस लागेल, बरं फीस भरावं लागते थोडीफार तरी, ठीक आहे ना. आता काही कॉलेज तुम्हाला इन्स्टॉलमेंटचे ऑप्शन देईल, काही कॉलेजवाले म्हणतील तुम्हाला फीस भरावीच लागेल, ठीक आहे ना. तर असं तुम्हाला सर्व एवढं घेऊन जायचं त्या कॉलेजमध्ये, कॉलेजला जाऊन ऍडमिशन तुम्हाला घ्यावं लागेल. आलं लक्षात. तिसरी गोष्ट, पुढची गोष्ट, आता ज्या विद्यार्थ्यांकडे बघा दुसऱ्या नंबरचं, तिसऱ्या नंबरचं कॉलेज लागलंय, बरोबर आहे, दुसऱ्या नंबर, तिसऱ्या नंबरचं कॉलेज लागलंय, पण प्रॉब्लेम असा आहे, मला घ्यायचं पण ऍडमिशन, पण माझ्याकडे डॉक्युमेंट्स नाही. मग मी काय करायचं, काही टेन्शन ना घ्या, पुढचा राऊंड ट्राय करा. पण जोपर्यंत डॉक्युमेंट्स येत नाही तोपर्यंत पुढचे राऊंड ट्राय करत राहा. आणि बघा, जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे ना, त्याच्यावरती अशी कॉलेज टाकायची तुम्हाला लागणारच नाही. म्हणजे सीओईपी, नंतर सीओईपीची सीएस ब्रांच, नंतर सीओईपीचे समजा आय टी ब्रांच, म्हणजे असं म्हणजे ईएनटीसी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेटलर्जी, प्रोडक्शन अशा ब्रांचेस तुम्ही टाकू शकता. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की तुम्हाला फक्त वेळ पाहिजे आहे, जोपर्यंत डॉक्युमेंट्स येत नाही तोपर्यंत पुढचे राऊंड ट्राय करता आणि डॉक्युमेंट आले की स्टॉप होऊन जा,
कॉलेजला ऍडमिशन घेऊन घ्या. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज मिळालं आहे, पहिलं सोडून इतर कोणतंही कॉलेज मिळालंय आणि ज्यांना असं वाटतं की नाही यार मला हे कॉलेज मिळालंय, आता मला परत पुढचा राऊंड ट्राय करायचा, म्हणजे याच्यापेक्षा चांगलं कॉलेज जर भेटलं मला पुढच्या राऊंडला तर आनंद आनंद होऊन जाईल, जिकडे तिकडे सोयीकडे आनंदी आनंदाकडे असं होऊन जाईल. म्हणजेच काय की मिळालेलं कॉलेज सेफ ठेवून पुढच्या राऊंडला परत त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेजेससाठी तुम्हाला शोधायचं आहे, बेस्ट कॉलेजसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जर असं करायचं असेल ना तर ऑप्शन फॉर बेटरमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 1000 रुपयाची फीस भरायची आहे, विषय क्लोज करायचा. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्हाला कॉलेजला जायची गरज नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना? चला आला लक्षात तुम्हाला सर्वांना? म्हणजे फक्त सीट ऍक्सेप्टन्सवर क्लिक करा, त्या ठिकाणी क्लिक करा की ऑप्शन फॉर बेटरमेंट, 1000 रुपयाची फीस पेमेंट करा. त्यानंतर मस्तपैकी काय करा, आराम करा. आणि ज्या वेळेस 9 तारखेला तुम्हाला काय करावं लागेल माहिती का, कॅप राऊंड 2 ची सुरुवात होईल, त्यावेळेस जे पहिल्या राऊंडला तुम्हाला जे कॉलेज मिळालं होतं ना त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे. लक्षात ठेवा, पहिल्या राऊंडला जे कॉलेज तुम्हाला मिळालं होतं, कारण सेकंड कॅप राऊंडला परत नव्याने फॉर्म भरावा लागतो, मग फर्स्ट राऊंडला जे कॉलेज मिळालं होतं त्याच्यापेक्षा जे बेस्ट कॉलेज आहे ना ते सर्व कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे. म्हणजे जर समजा सेकंड राऊंडला सेकंड राऊंडला जर त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज जर तुम्हाला मिळून गेलं तर पहिल्या राऊंडचं कॉलेज गायब होऊन जाईल आणि सेकंड राऊंडच्या मिळालेल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. येतं लक्षात तुम्हाला? मला काय म्हणायचं ते समजतं मी काय म्हणतोय ते? ठीक आहे ना? चला असो, तर सेकंड कॅप राऊंडला तुम्ही असेच कॉलेजेसची नावं भरा जे पहिल्या वाल्यापेक्षा बेस्ट आहे. कारण बघा, जर सेकंड कॅप राऊंडला एखादं कॉलेज तुम्हाला मिळून गेलं आणि फर्स्ट वाला मग आलं काय होतं बरं, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय कन्फ्युजन असतं की मग सेकंड राऊंडला मला कॉलेज मिळालं, मग ते कॉलेज आणि पहिल्या राऊंडचं कॉलेज, मग हे दोघांपैकी मला एक निवडावं लागतं का? नाही, पहिल्या राऊंडचं गायब होतं आणि सेकंड राऊंडचं आपल्याला मिळतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे ऍडमिशन वगैरे करायचं. पण मग सेकंड राऊंडची तुम्हाला रूल पण माहिती असेल की बघा, पहिल्या कॅप राऊंडला काय होतं की पहिलं कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जायचं, पण जर आपला सेकंड राऊंड आहे विद्यार्थी मित्रांनो, या सेकंड राऊंडला पहिले 3 कॉलेजेस काय होतात आपले ऑटो फ्रीज होतात. तर ही पुढची प्रोसिजर तुमची असणार आहे. तर सेकंड कॅप राऊंडसाठी ज्यांना जायचं आहे त्याने लक्षात ठेवायचं आहे, आतापासून तुमची प्रेफरन्स लिस्ट काढायला सुरुवात करून द्या आणि पहिले 3 कॉलेजेस व्यवस्थित टाका, कारण ते जर त्याच्यापैकी जर एखादं भेटून गेलं ना तर तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. ठीक आहे ना? आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला मग जरा ही प्रोसिजर किती दिवस असणार आहे, तर बघा मित्र हो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 5 ते 7 तारीख म्हणजे 5, 6, 7 हे 3 दिवस तुमच्याकडे असणार आहे ऍडमिशन घेण्यासाठी किंवा सीट ऍक्सेप्ट करण्यासाठी. तर या 3 दिवसांमध्ये बघा 7 तारखेला तुम्हाला 5 वाजेपर्यंत काय करायचं आहे, छान छान सुंदर सुंदर तुम्हाला जे पण काही सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस करायचं आहे, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता आणि दुपारी 5 वाजेपर्यंत कॉलेजला जाऊन फीस कन्फर्म करून तुम्ही त्या ठिकाणी सीट बुक करू शकता. ठीक आहे ना? तर बघा 5, 6, 7 या 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करावी लागेल, सर्व डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि ज्यांना नेक्स्ट राऊंडला जायचं आहे त्यांनी काहीच करू नका, सीट ऍक्सेप्टन्स स्टेटसवर मस्त क्लिक करा, ऑप्शन फॉर बेटरमेंट करा, मस्तपैकी वाट पहा. 8 तारखेला सीट मॅट्रिक जाहीर होईल आणि 9 पासून तर 11 पर्यंत म्हणजे 9, 10, 11 या 3 दिवसात तुम्हाला परत ऑप्शन फॉर्म 2 साठी म्हणजे कॅप राऊंड 2 साठी तुम्हाला नव्याने ऑप्शन फॉर्म परत भरायचा आहे. ठीक आहे, ते प्रॉपर व्यवस्थित करा विद्यार्थी मित्र, इथे चुकू नका, कारण पुढचे तुमच्या आयुष्याचे पुढचे 3 वर्ष आणि आयुष्य या इंजिनिअरिंग कॉलेजवर डिपेंडंट आहे. कारण बघा मित्र, मी तुम्हाला सांगितलं होतं भरपूर वेळा की डिप्लोमा तुम्ही महाराष्ट्रात कुठूनही करा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला MSBTचा सर्टिफिकेट मिळणार आहे. पण इंजिनिअरिंगला तसं नसतं. विचारतात भाऊ कोणती युनिव्हर्सिटी सांग रे भाऊ, कोणतं कॉलेज सांग रे भाऊ, खूप मॅटर करतं मित्र. ठीक आहे ना? बघा, कॉलेज चांगलं असेल तर नॉलेज चांगलं मिळेल, नॉलेज चांगलं मिळेल तर पॅकेज चांगला मिळेल आणि पॅकेज चांगलं मिळेल तर वा लाईफ. ठीक आहे, अजून काय पाहिजे? ठीक आहे ना? चला अभ्यास करा मित्र हो, वेळ आहे तर थोडंसं अभ्यास करून घ्या की आपल्याला कॉलेज कसं पाहिजे. त्या अभ्यासात बघा, त्या कॉलेजच्या लिस्टवर अभ्यास करा, त्या कॉलेजला हॉस्टेल आहे किंवा नाही आहे, ठीक आहे, त्याची फीस किती आहे, या सर्व गोष्टी तुम्ही अगोदरच तुम्हाला सर्व माहिती असायला पाहिजे मित्र. ठीक आहे, चला आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला छोटासा व्हिडिओ होता, तुम्हाला सर्वांना हेल्पफुल ठरला असेल. तर अजून तुमच्या काही मनात जे पण काही डाऊट्स असेल, सर्व जे पण काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहून या. त्या सर्व प्रश्नांचे प्रश्न उत्तर याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण गोष्टी मी अजून एक व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे ना? जे प्रश्न असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.